नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहतोय देश महाराष्ट्र आणि आजची सगळ्यात मोठी बातमी। बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा घातला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या। सुपारी बाज चले जाओ अशा घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाकडून निदर्शनं। राज ठाकरेंचा ताफा पोहोचताच ठाकरे गट आक्रमक झाला। राज ठाकरे यांच्या गाडीसमोर ठाकरे गटानं सुपाऱ्या फेकल्या। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पिशवी भरून सुपाऱ्या आणल्या होत्या। चले जाओ सुपारी बाज चले जाओ ठाकरे गटाकडून घोषणाबाजी। ठाकरे गट आणि मनसैनिक आपापसात भिडले। पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। राज ठाकरे बीडमधल्या अन्विता हॉटेलमध्ये मुक्कामी। पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हॉटेलमध्ये दाखल। राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून सकाळी परभणीमधून ते बीडमध्ये आले। चले जाओ राज ठाकरे सुपारीखोर चले जाओ। अमित शाह मोदीची लोकसभेला हे सुपारी घेऊन आलेत। आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरंगे पाटलाचं आंदोलन चालू आहे। आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे यांनी आता इथून वापस जायला पाहिजे। जो प्रकार आज उबाटा गटाचे पदाधिकारी घडवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते सन्माननीय राजसाहेबांच्या गाडीसमोर आले, परंतु मनसैनिकांनी त्यांना फोडून काढलेला अक्षरशः ह्या प्रकरणाला मराठा आरक्षणाला दडून हा प्रकार राजकीय पक्षाचे लोक ज्यांचा अर्थार्थी मराठा आरक्षणाशी कसलाही संबंध नाही असे बीडमध्ये गुटखा विक्री करणारे अवैध धंदे करणारे लोक सन्माननीय राजसाहेबांच्या गाडीपर्यंत येण्याचा प्रयत्न करीत होते। त्यांनी काही राडा नाही केला। राडा केला हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पायाखाली तुडवून। राडा हा उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी नाही तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पायदळी घेऊन